नमस्कार. आज एक खूप छान गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय, नक्की ऐका. एक उंटाचा कळप असतो आणि काही व्यक्ती त्या उंटाच्या कळपासोबत प्रवास करत असतात. त्यांना एका ठिकाणी पोहोचायचं असतं आणि प्रत्येक संध्याकाळी एखाद्या घराच्या आसऱ्याने, एखाद्या गावाच्या आसऱ्याने ते मुक्काम करत असतात. अशाच एका संध्याकाळी ते एका मोठ्या घराच्या आसऱ्याने मुक्कामाला थांबतात आणि संध्याकाळी त्या उंटांना बांधायची व्यवस्था सुरू असते. बांधता बांधता त्यांच्या असं लक्षात येतं की काल सकाळी निघताना एका उंटाची दोरी आपल्याकडून तुटली होती आणि त्या उंटाला बांधायची खुंटी पण आपल्याकडे नाही. आता ऐन वेळी संध्याकाळी आपल्याला ती खुंटी भेटणे अशक्य आहे. दोरी तरी कुठून आणणार आहेत आपण? आणि उंटाला न बांधता सोडणंही चांगलं नाही आहे, कारण तो रात्री जर उंट निघून गेला कुठं तर आपल्याला सापडणार नाही. आणि आपणही प्रवासानं थकलोच तर आपल्याला झोपणं गरजेचं आहे, त्याच्यावर लक्ष ठेवू नाही शकत आपण. त्यांना काही सोल्युशन सापडत नाही गोष्टीचं की आता कुठून आणावं आपण ही खुंटी आणि दोरी. पण नंतर असं लक्षात येतं आपण ज्या घराच्या आसऱ्यानं थांबलो तिथं जे राहतात त्यांना आपण विचारू आणि त्या घराकडे ते जातात. तिथं जे एक वयस्क व्यक्ती असतात त्यांना सांगतात की असं अशी आमच्या अडचणीने तुम्ही आम्हाला मदत करा. तर ते वयस्क व्यक्ती म्हणतात की माझ्याकडे खुंटी आणि दोरी तर नाही आहे, पण तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर आहे माझ्याकडे. तुम्ही काय करा, उंट आहे ना तो तुम्ही त्या उंटाच्या जवळ जाऊन फक्त खुंटी ठोकल्यासारखं करा आणि त्याच्या गळ्यात दोरी बांधल्यासारखं करा, तो उंट थांबून जाईल. तर हे लोकांना काही खरं वाटत नाही की असं कसं होऊ शकतं, आम्ही इतके दिवस रात्र उंटासोबत आहेत, तुम्ही असं नाही होणार बाबा, आम्हाला तुम्ही खुंटी आणि दोरी द्या. ते बाबा पुन्हा त्यांना म्हणतात की तुम्ही काहीच काळजी करू नका, जर काही झालं तर मी जबाबदार, माझ्याजवळचं एक उंट तुम्हाला देईल, फक्त मी सांगतो तसं करा. आता त्या बाबांचा आग्रह असतो आणि यांच्याजवळ काही इलाज नसतो म्हणून ते ऐकतात आणि त्या उंटाजवळ जाऊन तसं नाटक करतात की ती खुंटी ठोकतायत. आणि आश्चर्य असं असतं की जसं काही खरं होते असं उंट बरोबर खाली बसतो आणि शांत बसतो. मग यांच्या लक्षात येतं की ही जी कल्पना आहे बाबांना दिलेली आपल्या हिनं काम केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होते, सकाळी यांना निघायची घाई असते. ते जाऊन सगळ्या 99 जे उंट असतात त्यांची खुंटी आणि दोरी सोडतात आणि जो 100वा उंट हा काही उठायला तयार नसतो. हे घाबरतात की अरे असं कसं काय व्हायला, काल तर हा चांगला होता, आज काही उठत नाही. खूप प्रयत्न करतात, जवळजवळ आवाज करतात, त्याला उठवायचा प्रयत्न करतात, पण तो काही हलत नाही. मग ते पुन्हा त्या बाबाकडे जातात, वयस्क व्यक्तीकडे जातात आणि त्यांना म्हणतात की काका तुम्ही जे काल सांगितलं ते आम्ही केलं, पण तुम्ही काही जादू वगैरे तर नाही केली, कारण तो उंट आज उठायला तयार नाही. ते म्हणले तुम्ही काय केलं नेमकं? काय नाही म्हणे, आम्ही त्यांना त्या बाकीच्या उंटाला उठवलं तसं यालाही उठवायचा प्रयत्न करतोय. अरे म्हणे पण त्याची खुंटी आणि दोरी काढली का तुम्ही? तर हे म्हणतात अहो कुठं काही तसं तर नाहीच ना का, आता ती रात्रीची वेळ होती, उंटाच्या लक्षात नसेल आलं, पण आता सकाळी त्याला माहिती आहे त्याच्या गळ्यात काही दोरी वगैरे नाहीये, तर आपण ते ठोकलेलीच नाही तर काढायची काय गरज आहे? हे तर तुमच्या लक्षात नाही आलं, चला. आणि मग ते तिथं जाऊन खरंच ती खुंटी काढल्याचा जसा आवाज येईल ना तसा आवाज काढतात, दोरी सोडल्यासारखं करतात आणि तो उंट काही सेकंदात उभा राहतो. आणि मग ते बाबा त्या लोकांकडे बघून म्हणतात की बघितलं ना, तुम्हाला असं वाटत होतं की दोरी नाही होता त्याला आणि तो त्याचा विश्वास होता की मला दोरीनं बांधलेलं आहे. तर मग ते लोक असं म्हणतात की खूप अभ्यास आहे तुम्हाला उंटाचा. आम्ही बाबा म्हणतात नाही नाही, हा उंटाचा अभ्यास नाही, हे सगळीकडेच लागू आणि उंटापेक्षाही माणसाबद्दल जास्त लागू. प्रत्येकानं आपापल्या परीनं एक अशी दोरी गळ्यात बांधून घेतलेली की मला हे जमतं, मला हे जमत नाही आणि मी हे करतो, हे करू शकत नाही. आणि बस ते जे अज्ञानात एक बंधन बांधून घेतलेले आपण, ते बंधन काही तोडायला तयार नाही. खूप काही अशा गोष्टी आपण अडकून ठेवले आपल्या स्वतःला आणि ती एक अज्ञान म्हणजे अदृश्य खुंटी आणि दोरीमध्ये अडकलेलो आहेत. तर या गोष्टीचा सारांश एवढाच की ती खुंटी आणि दोरी शोधायची आपल्याला. ती बाहेरून कुठंच लादलेली नाहीये, ती आपणच आपल्या स्वतः मनात तयार केली, तर ती आपल्याला शोधायची आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायची.